नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मराठीच्या इलेक्शन कार्निवलमध्ये नांदेड जो जिल्हा 3 राज्याच्या सीमेला लगत आहे, गोदावरी नदीच्या काठावरती बसलेला आहे. गुरु गोविंद सिंह यांचं इथं पावन स्पर्श आणि हा जिल्हा खरं तर देशभरात चर्चेत आहे. रेणुका देवीचं इथं मंदिर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे राजकीयदृष्ट्या ह्या जिल्ह्यानं ह्या देशाला एक केंद्रीय गृहमंत्री 2 वेळेचं मुख्यमंत्री पद दिलं आहे, शंकरराव चव्हाण आणि श्री अशोक चव्हाण. त्यासोबत हा जिल्हा हा वेगवेगळ्या कृषी उत्पादनासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकीय मुद्द्यासाठी चर्चेत असतो आणि म्हणून ह्या इलेक्शन कार्निवलमध्ये ह्या जिल्ह्याबरोबरच राज्य पातळीवरचे अनेक मुद्दे तुम्हाला ह्या चर्चेत समजून घ्यायचे आहेत. पण त्याआधी नेहमीप्रमाणे महाराष्ट्राची जी लोकसंस्कृती आहे त्याच्यापासून सुरुवात करू. होऊन जाऊ द्या. झाली आठवण मंगळवाराची, झाली आठवण मंगळवाराची, कडी उघड अंबाबाई दाराची, कडी उघड अंबाबाई दाराची, कडी उघड अंबाबाई दाराची. झाली आठवण मंगळवाराची, झाली आठवण मंगळवाराची, कडी उघड अंबाबाई दाराची, कडी उघड अंबाबाई दाराची, कडी उघड अंबाबाई दाराची. उद्या पौर्णिमा बाई उगवन, घट देवीचा बाई भरीन. उद्या पौर्णिमा बाई उगवन, घट देवीचा बाई भरीन. झाली तयारी तुळजापुरी जायाची, केली तयारी तुळजापुरी जायाची, कडी उघड अंबाबाई दाराची, कडी उघड अंबाबाई दाराची, कडी उघड अंबाबाई. आजच्या या कार्निवलमध्ये सहभागी होण्यासाठी पाहुणे सुद्धा आता या स्टेजवरती आलेले आहेत. मी महाराष्ट्राला त्यांची ओळख करून देतो. प्रवीण साले साहेब आहेत, जे माजी जिल्हाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे. तुमचं स्वागत आहे साहेब. महेश देशमुख आहेत, जे नांदेड उत्तर प्रभारी आहेत काँग्रेस पक्षाचे. तुमचं स्वागत आहे. मिलिंद देशमुख साहेब आहेत, जे भारतीय जनता पार्टीचे पूर्वीचे पदाधिकारी आहेत, परंतु ते सध्या अपक्ष उमेदवार आहेत. आणि शंतनू डोईफोडे साहेब आहेत, जे संपादक आहेत दैनिक प्रजावाणीचे. तुमचंही स्वागत. मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी मुख्यत्वे विकासाच्या प्रश्नावरती बोलावं असं म्हणतात आणि म्हणून मी नांदेड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विकासाच्या प्रश्नापासूनच सुरुवात करतो. एकाच वेळी 100 लोकांना थेट रोजगार मिळेल असे इथे बोटावर मोजता येतील एवढेच कारखाने आहेत. गोदावरी नदी असूनही शहराला 3 दिवसात एकदाच पाणी मिळतं. शहराची स्मशानभूमी अत्यंत वाईट अवस्थेत आहे. जिल्ह्यात स्टेडियम अर्धवट आहे अनेक वर्षापासून. कृष्णूरला सेज SEZ फार्मासिटिकल ह्याच्यासाठीचं काम होणार होतं, परंतु तिथं एकही औषध कारखाना आलेला नाही. माहूर इथं जिथे रेणुका देवीचं मंदिर आहे तिथं आपण रोपवे करू असं केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली होती, परंतु तो रोपवे काही झालेला नाही. मला फार महत्त्वाचा आणि मूलभूत असा प्रश्न पडतो की ज्या जिल्ह्यानं केंद्रीय पातळीवरचं नेतृत्व दिलं, अगदी सूर्यकांत पाटील सुद्धा केंद्रीय मंत्री होत्या, ज्या जिल्ह्याला 2 वेळेला मुख्यमंत्रीपद मिळालं, त्या जिल्ह्यात एवढे प्रश्न कसे? मी भारतीय जनता पार्टीला हा प्रश्न पहिला विचारतो. बोला ना. आपण प्रश्नांची फार मोठी यादी वाचून दाखवली, पण त्याचबरोबर आपण उपलब्धी काय झाली आणि सांगा. उपलब्धी होत असताना त्याची गती किती आहे याचा देखील आपण विचार केला पाहिजे. 2014 साली देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार येण्यापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता. 360 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आता पूर्ण झाले. रेल्वे हा सगळ्यात मोठं दळणवळणाचं साधन आहे. ती डबल लाईन असावी. दक्षिण मध्य रेल्वे ही मध्य रेल्वेला जोडावी अशी सुधाकरराव डोईफोडेंची जी मागणी होती त्याला अनुसरून ॲटलिस्ट आम्ही दुहेरी रेल्वे लाईन आणि इलेक्ट्रिफिकेशनवरची रेल्वे लाईन नांदेडपर्यंत संभाजीनगरहून पूर्ण केली. जी वंदे भारत एक्सप्रेस मुंबईवरून जालन्यापर्यंत येते आहे तीच आता पुढे नांदेडपर्यंत येणार आहे.
म्हणजे होत नाही अशातला भाग नाही. आणि विमान उडान ही योजना, उडेगा देश का आम नागरिक या योजनेअंतर्गत नांदेड विमानतळ जे रिलायन्सकडे चालवायला दिलंय ते पुन्हा केंद्र सरकारने विनंती केल्यामुळे महाराष्ट्राच्या उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत ते विमानतळ आलं आणि आता नांदेडहून भारतातल्या 7 शहरासाठी या ठिकाणून विमान सुविधा झालेली आहे. मग जलयुक्त शिवार असेल, आवास योजना असेल, शौचालय असेल, शेतकरी सन्मान योजना असतील, या योजनेच्या माध्यमातून नांदेडकर नागरिकांना आपण कसं मदत करू शकतो हे केंद्र सरकार आणि 2014 ते 19 आणि 19 नंतर 2.5 वर्षाचा काळ सोडला तर पुन्हा 22 ते 24 आणि एक महत्त्वपूर्ण योजना मी आपल्या लक्षात आणून इच्छितो. मराठवाडा हा नेहमी दुष्काळग्रस्त राहिला, पण ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाचं पडणारं पाणी समुद्रात वाहून जाऊ न देता ते गोदावरीमध्ये वळवावं आणि मराठवाडा वॉटर ग्रीड तयार करून 10 लाख हेक्टर जमीन मराठवाड्यातली सिंचनाखाली आणावी आणि बारमाही ही गोदावरी वाहत ठेवावी. जायकवाडी, विष्णुपुरी, येलदरी असे प्रकल्प एकमेकाला जोडावेत. 40,000 कोटी रुपयाच्या कामाच्या निविदा फडणवीस सरकारने काढल्या. उद्धव ठाकरे सरकारमध्ये आल्याबरोबर त्या त्यांनी रद्द केल्या. मागची 2.5 वर्ष त्यानंतर ज्याला दराची वाढ झाली, ज्याला आपण दर वाढलं म्हणतो, त्याच्यामुळे ते काम आता 60,000 कोटीवर गेलं. ठीक आहे. हे मराठवाड्याच्या जनतेशी, शेतकऱ्याशी केलेली तत्कालीन सरकारची प्रतारणा आहे. ठीक आहे, हे मुद्दे सगळ्यांना आवडले असते तर टाळ्या आल्या असत्या, टाळ्या आल्या नाहीत. पण काँग्रेस पक्षाकडनं मला अपेक्षा आहे की काँग्रेस पक्षाचा हे एक ज्याला इंग्रजीत बॅस्टन म्हणतो असं आहे हा जिल्हा. तरी प्रश्नांची यादी मोठीच आहे. आता तुम्ही त्यांना प्रश्न विचारणार, 2 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे. यामध्ये असं सांगता येईल की पक्षाची आपण म्हणता प्रश्नाची यादी मोठी आहे. आताच आमचे मित्र साले साहेबांनी सांगितलं की आपण विमान उडवतोय, पण विमान उडवण्याचं, विमानतळाचं काम कोणत्या काळामध्ये झालं? विमानतळाचं काम हे काँग्रेस सरकारच्या काळामध्ये काँग्रेसने दिलेल्या ध्येयधोरणांमुळे झालं. मला प्रवीण साले साहेबांना आठवण करून द्यावी वाटते की आपला कल्याण ते निर्मल हा नॅशनल हायवे, राष्ट्रीय महामार्गच होता. तो आपल्या काळामध्ये तो रखडला, अर्धवट पूर्ण झाला नाही. अर्धवट राहिल्यामुळे त्याचं काम मग 2014मधून नितीनजी गडकरी केंद्रामध्ये मंत्री आहेत, त्यांनी इतर रोड फक्त नागपूरपासून गोव्याला जाणारा रोड केला. त्याचा फायदा हा नांदेडला न होता कोणाला होतोय? त्यामुळे जो शेतकऱ्यांनी मध्ये रस्ता बंद पाडला, तर मला त्यांना हा प्रश्न करायचा आहे की आपला जो 222 नंबरचा रस्ता अजून का पूर्ण झालेला नाही? ते बाकीच्या गोष्टींची गोष्ट करतात. नांदेड हा निजामाच्या राजवटीमधला जिल्हा होता. निजामाच्या मधून निघून भारतामध्ये सामील कुणी केला? सरदार वल्लभभाई पटेलांनी यांना आपल्या स्वतंत्र भारतामध्ये सामील करून या जिल्ह्याचा जो काही विकास आपण दिसतोय, त्यांच्यासाठी खूप जवळचे आहेत. पटेल त्यांच्यासाठी सरदार पटेलांना त्यांनी प्रत्येक गोष्ट चोरी करण्याचा त्यांचा इतिहास आहे. त्यांनी सरदार पटेलांना सुद्धा चोरी केलेला आहे असं मी अनेक महत्वाचं नेतृत्व पण त्यांच्याकडे गेले. एकाच वाक्यात उत्तर द्या आणि मग पुढे जाऊ आपण. काँग्रेस ह्या गैरसमजात आजपर्यंत जगत आली. सरदार पटेल हे देशाच्या स्वातंत्र्य सैनिकाचे जनक आहेत. ते कोणत्या पक्षाची मालमत्ता होऊ शकत नाहीत. काँग्रेस सातत्याने नेहरूंनी केलेला विकास, आमच्या काळात टाचणी तयार होत नव्हती. 1938चे टाटाचे फोटो आहेत. रतन टाटाचं निधन झाल्यानंतर तुम्ही वर्तमानपत्र वाचा. हा भारत काही कंगाल नव्हता जो स्वातंत्र्य झाल्यावर तुम्ही दोष केला. ओपनिंग रिमार्क्स घेऊ द्या. उमेदवार आहेत पण त्यांना मला पुरेसा वेळ द्यायचा आहे. पण डोईफोडे साहेब मला सांगा, 2 राष्ट्रीय प्रवाहातल्या पक्षाने आपली भूमिका मांडली, त्रयस्थ म्हणून तुम्हाला काय वाटतं? आत्ता प्रवीण सालेंनी ज्या प्रश्नांचा उहापोह केला, हे मान्य करावं लागेल की गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारचे जेवढे काही प्रोजेक्ट होते, जसं रेल्वे असतील किंवा राष्ट्रीय महामार्ग असतील, नांदेड जिल्ह्यात कधी नव्हे तेवढं काम या प्रश्नात झालेलं. परंतु या दोन्ही काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांची पंचायत अशी झालेली आहे की अशोक चव्हाणांनी जे पक्षांतर केलं, आता हे नेमकं क्रेडिट आणि डिस्क्रेडिट कोणाला द्यायचं? आता महाराष्ट्राला हा प्रश्न पडलाय. प्रवीण सालेंनी जे केंद्र सरकारच्या योजनांचा उल्लेख केला ते खरं आहे, परंतु जर स्थानिक मुद्द्यांचा विचार करायचा असेल तर नांदेड जिल्ह्यात एकही उद्योग नाही. त्याच्यासाठी मग हे अशोक चव्हाणांना जबाबदार धरणार आहेत का? आता गेल्या 2 वर्षापर्यंत किंवा 6 महिन्यापूर्वीपर्यंत या सगळ्याचं खापर अशोक चव्हाणांवर हे लोक फोडत होते. परंतु आता जे नांदेडचे प्रश्न आहेत या शहराचे, जिल्ह्याचे, त्याच्यासाठी भारतीय जनता पक्ष कोणाला जबाबदार धरणार आणि काँग्रेस पक्ष जे कामं झाले त्याचं श्रेय कोणाला देणार? अशोक चव्हाणांना देणार का काँग्रेस पक्षाने केलं असं म्हणणार? हा खरा प्रश्न आहे. आणि हीच खरी पंचायत आहे. पण तो पंचायत शब्द तुम्ही वापरलाय. अपक्ष म्हणून ज्यांनी उमेदवारी भरली त्यांची पण पंचायत आहे. काल भाजपमध्ये होते ते. बोला.
कालपर्यंत मी भाजपमध्ये होतो. आपण जे प्रश्न विचारलेत ते प्रश्न वेगळे होते. आदरणीय प्रवीण भाऊंनी काही चांगल्या कामाचा उहापोह केला, पण आजची मी निवडणूक ते जरी समजा एखाद्या वेळेस लोकसभेच्या उमेदवाराचं प्रतिनिधित्व करत असतील तर मी नांदेड उत्तर विधानसभेतून अपक्ष उमेदवार आहे आणि नांदेड उत्तर विधानसभेतून अपक्ष उमेदवार असताना मी माझ्या स्थानिक मुद्द्यांवरच भर देईल. गोरगरीब जनतेसाठी काय झालं, गरिबांना इथे काम मिळालं का, रस्त्यांचा विकास झाला का, हॉकर्ससाठी काही झोन आहेत का, पार्किंग व्यवस्था आहे का, फ्लायओव्हर पाहिजे होते ते झालेत का, जे जनतेला त्रासाचं आहे त्या त्रासातून मुक्त करण्यासाठी काय केलंय, जर ते केलेलं नसेल तर त्या त्रासातून मुक्त करण्यासाठी आणि मागील बरेच दिवसांपासून संघटनेत आणि पक्षात आणि बाकी सर्व सामाजिक क्षेत्रात काम केलेलं असल्यामुळे आणि मला न्याय मिळालेला नसल्यामुळे मी माझ्या हक्काची लढाई लढण्यासाठी नांदेड उत्तरमधून अपक्ष उमेदवारी लढतो. एरवी राजकीय प्रश्नाला फार आम्ही सुरुवातीला प्राधान्य देत नाही, पण डोईफोडे साहेबांनी ज्या पंचायतीचा उल्लेख केला तो दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी सांगावं की ही जी राजकीय पंचायत झालेली आहे त्याचं काय करायचंय. यामध्ये आमचे मित्र मिलिंद देशमुख हे जाच हा कुणाचा झाला, जाच हा इथे असलेल्या महायुती सरकारचा त्यांना जाच झालेला आहे. त्यांच्याकडून त्यांनी सांगितलेल्या कुठल्याही कामाचं काम झालेलं नाहीये, त्यामुळे त्या मुद्दा जाचातून सोडू मुक्त नका, करण्यासाठी मुद्दा सोडू नका, तो जाचातून मुक्त होण्यासाठी पंचायतीचा माझा होता मुद्दा मुद्दा. इथं असणाऱ्या त्रासाचा आमदारांनी नाहीये. जी काही टक्केवारी खाऊन काम केलं, बीजेपीच्या कोणत्याच उमेदवारांना कार्यकर्त्यांना ते काम मिळालं नाही, म्हणून त्यांनी त्यांच्या जाचातून मुक्त होण्यासाठी स्वतंत्र भरण्याचा निर्णय घेतला. भाजप नाही बोलू द्या, नाही. त्यांना बोलू द्या. साहेब मुद्दा ऐका नाही. तुम्ही. मी कुणाच्या हक्का जाचासाठी नाही, मी माझ्या कार्यकर्त्यांच्या, माझ्या सहकाऱ्यांच्या, माझ्या मार्गदर्शनाच्या स्वाभिमानासाठी एक काम कार्यकर्ता मिळालं नाही. मागील 20 वर्षापासून आज जमिनीवर काम मिळालं काम नाही, करतो. काम मिळाले नाही. सर, सर, कामं गुत्तेदारीचा आमदारांनी आरोप कामं दिली आहे, नाहीत. गुत्तेदारीचा आरोप आहे. काम काय नाही कामाकडे मी कधीच गेलो नाही. त्यांनी आज सगळ्यांना सांगितलेलं मी माझ्या स्वाभिमानासाठी एक कार्यकर्ता 25 वर्ष काम करतो, अहोरात्र जनतेची ठीक आहे. सेवा करतो. मला त्याला मी न्याय प्रश्न मिळाला नाही वेगळा म्हणून विचारला स्वाभिमानाची. होता. मला भाजपला विचारायचं आहे की ही जी राजकीय पंचायत झालेली आहे पक्षांतरानंतरची, त्याचं काय करायचं हा खरं तर डोईफोडीने प्रश्न विचारला होता. डोईफोडे साहेबांचा प्रश्न एकदम आणि आपला प्रश्न बरोबर आहे. अशोकराव चव्हाण साहेबांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतल्यानंतर अशोकराव चव्हाणांना फॉलो करणारे पण जनतेत त्यांना स्थान नाही, जातीवाद करणारे आणि छोटे छोटे बांडगुळ उभा करण्याचा प्रयत्न आता काँग्रेस करताय. काँग्रेसनी उत्तर विधानसभेत ज्याला उमेदवारी दिली त्याच्याच मागे पूर्णपणे काँग्रेस नाही आहे. काँग्रेस अशोकरावांच्या काळात एक छत्री काँग्रेस होती, भले आम्ही काँग्रेसचे विरोधक होतो, याच व्यासपीठावरून टीव्ही माध्यमाच्या आम्ही काँग्रेसच्या वेळेस अशोकराव चव्हाणांबद्दल बोललो असो, पण ते एक नेते म्हणून आणि विकास कामावर बोललो असो, पण आज ते भाजपमध्ये आल्यानंतर प्रत्येक घरात एक काँग्रेसचा नेता तयार झाला आणि तो प्रत्येकाला स्वतःला विधानसभा आणि लोकसभेचा उमेदवार समजू लागला, ज्यांना विकासाचा व्ही माहीत नाही. अशोकरावांच्या बदलाखाली ज्यांनी नगरसेवक पद भोगलं, महापौर उपमहापौर पद भोगलं, ते आज अशोकराव बद्दल बोलायला निघालेत. ठीक आहे. त्यांना मला संधी विकासाबद्दल देऊ काही द्या बोलता येत नाही. काँग्रेसवाल्यांना. मला या पुरेसा ठिकाणी वेळ आहे. सांगायचंय, ज्यांनी घटना लिहिली अशी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी निवडणूक लढण्याचा अधिकार दिला. मला आपल्या भाजपाच्या सालेभाऊंना विचारायचंय की ते बाबासाहेबांना दिलेला अधिकार मानत नाहीत का, ते भारतीय घटनेला मानत नाहीत का. जर या ठिकाणी जर पक्षातला प्रत्येक कार्यकर्ता जर आमदार खासदार होण्याचं स्वप्न पाहत असेल तर ही भारतीय राज्यघटना जी मनुवादी बीजेपी सरकारला नेहमीच नाही, पण मान्य नव्हती, अशोकरावांच्या त्यांनाही अशोकरावांच्या मान्य नाही का. भारतीय राज्यघटना मान्य नाही का. राहुलजी, मी याच्यामध्ये हस्तक्षेप करू इच्छितो. आदरणीय महामानव डॉक्टर आंबेडकरांच्या घटनेबद्दल हे बोलत असतील तर मी हा शो 2 तास बोलू शकतो, एवढा माझा डॉक्टर आंबेडकरांबद्दलचा अभ्यास आहे. कारण या आपण ठिकाणी काय बोलता, प्रत्येकाला आपण उमेदवारी काय भरली, आपण आपण अशोक प्रत्येकाला- चव्हाणच्या मागे फिरत होतात की नाही, आज आम्ही अब्दुल आमचे- सत्तारच्या सोबत तुम्ही आहात की नाही, आहे ना, विधानसभेत उघडपणे तुमचं आहेत. काय अब्दुल blueprint आहे, सत्तारांसोबत याच्यावर आम्ही बोलावं आहे. तुम्ही. काँग्रेस अब्दुल पक्षाचा सत्तारांच्या बरोबर घटनेबद्दल तुम्ही. काँग्रेस तुम्ही आम्हाला पक्षाचा शिकवायची प्रत्येक गरज नाही. कार्यकर्ता अब्दुल तुम्ही सत्तारांच्या आम्हाला सोबत आहे. शिकवायची गरज नाही. अब्दुल सत्तार या आम्ही ठिकाणी महामानवाचा उमेदवार आहेत सन्मान आणि करणं काँग्रेस आमच्या पक्षाचा महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता मला अब्दुल मला सत्तार मला यांच्या सोबत आहे जनतेला आणि त्यांना संधी निवडून द्यायची आणणार. आहे. जनतेला संधी द्यायची, जनतेला बोलू द्या. मला या महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही प्रश्न आहे की तुम्ही सगळं भांडणं करताय पण नांदेड जिल्ह्याच्या विकासाबाबतीत तुम्ही दोघेही बोलत नाही.
याचा खापर त्याच्यावर फोडतायत, त्याच्या खापर त्याच्यावर फोडतायत. विकासाचं मॉडेल तुमच्याकडे काय आहे? नांदेड जिल्ह्यासाठी, युवकांसाठी तुमच्याकडे काय प्रश्न आहेत ते सांगावं. ठीक आहे, मी नंतर घेतो हा प्रश्न. बोला. सर, तर नागरिकांनी बोलल्याप्रमाणे माझा प्रश्न आहे, हे महायुती महाविकास आघाडीप्रमाणे आज आपल्या स्टेजवरती विरोधक आहेत, उद्या काय होतील हा प्रश्न आहे. एक युवक नागरिक म्हणून नांदेड उत्तरमध्ये 567 कोटी, किती 567 कोटींच्या निधीचे फलक आणले. हा जो रोड आहे, 1 महिन्यापूर्वी हा रोड नव्हता. माझा युवक वर्गाला प्रश्न आहे, आज आमच्यासारखे युवक पुण्यामध्ये, बँगलोरमध्ये जात आहेत, कुठल्या MIDC मध्ये रोजगार आहे? हे जे आज आपल्याला आहेत, उद्या सकाळी मध्ये या पक्षात, दुपारी त्या पक्षात आणि सत्तांतरानंतर त्यासोबत आहेत. माझा तिसरा प्रश्न आहे, आज आपण अशोकराव बद्दल बोलताय, कुणाबद्दल बोलताय? मी कुठल्या पक्षाबद्दल बोलत नाही. 30 मार्च रोजी 2014ला गुरु गोविंद सिंगच्या पवित्र भूमीवर माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी शपथ घेतली होती की कारगिलच्या जवानांचे फ्लॅट हडप करणाऱ्यांना मी आल्यानंतर कारवाई करणार. आणि आज जर आपण काल मोदी साहेबांची सभा घेतली तर त्याच पक्षाला मांडी लावून उभे आहात. माझा चौथा प्रश्न असा आहे, आपण म्हणताय की परिवारवाद हा खतरा आहे. वाराणसीमध्ये झालेल्या सभेत मोदी साहेब बोलले परिवारवाद हा खतरा आहे. आज नांदेड जिल्ह्यातले जवळजवळ निम्मे उमेदवार जर बघितले, हे परिवारवाद आहे. ठीक आहे, दोघांनाही भाजपपासून सुरुवात करू. बसा भाजपपासून सुरुवात करू. बोला. भाजपला उत्तर देऊ द्या. या युवकांनी काही प्रश्न उपस्थित केले, त्याचं मी स्वागत करतो. ही उत्तर काय पण त्याचं? भारताच्या निवडणुकीच्या राजकारणात बदलाची नांदी आहे. आम्ही राजकीय पक्ष म्हणून या गोष्टीला जबाबदार आहोत, पण असे युवक पुढे आले पाहिजेत. पण घराणे काय शाही कुणी सुरू केली? मी तर माझ्या बापदादाच्या घराण्यातनं राजकारणात आलो नाही. माझ्यासारख्या हजारो लाखो युवकांनी, विद्यार्थी परिषदांनी, संघ स्वयंसेवक म्हणून काम करता करता भाजपच्या या पदावर आम्ही पोहोचलो. आम्ही आमदार खासदाराची लेकरं उत्तर नाही काय? आहोत. त्याचं पण त्यांनी त्यांच्या विचारलं प्रश्नाचं प्रश्न. हेच उत्तर आहे हा. की तुम्ही जागरूक जनता जर असे प्रश्न विचारत राहील तर राजकीय पक्षाची देखील जबाबदारी निश्चित चला, एक होणार प्रकारे आहे. मान्यता- ठिकाणी मान्य या केलं ठिकाणी त्यांनी. मान्य आहे आम्हाला. काँग्रेस. माझ्या मित्रांनी जो घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला, त्याला उत्तर म्हणून आज आमच्या जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत विधानसभेचे, त्या विधानसभेच्या उमेदवारापैकी निम्मे उमेदवार हे सामान्य जनतेमधून निवडून आलेले आहेत. या ठिकाणी आमच्या नांदेड भोकर विधानसभेचा जो उमेदवार आहे, तो युवक काँग्रेसचा 10 वर्ष काम करणारा एक सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. दुसरा, नांदेड उत्तरचे जे उमेदवार आहेत, या ठिकाणी काँग्रेसने नेहमीच इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्स केलेलं आहे, प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. नांदेड उत्तरमधून ज्या मागच्या 40 वर्षामध्ये प्रतिनिधित्व न मिळणारा एक सामान्य कार्यकर्ता, ज्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं, सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं, असे आमच्या अब्दुलभाई सत्तार यांना तिकीट दिलेलं आहे. भाजपमध्ये जसा घराणेशाही आहे, तसे आता प्रियंकाजी सुद्धा वायनाड मधून निवडणूक लढतात. त्यामुळे नाही, आणि दुसरं एक सांगायचं, देगलूरमध्ये एका बौद्ध समाजाच्या माणसाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व देऊन त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाही, मी 2 प्रश्न थोडंसं विचारू इच्छितो. जे आमच्या नागरिकांमधून ज्या विषयाचे मुद्दे आले, तोच मुद्दा थोडासा पुढे नेतो की खरं म्हणजे निधीच्या बाबतीत सगळ्यात नशीबवान महाराष्ट्रात कोणता जिल्हा असेल तर बारामतीनंतर नांदेड जिल्हा आहे. गुरुता गद्दीच्या माध्यमातून 3000 कोटी रुपये या शहरावर खर्च झाले. आणि अशोक चव्हाण जेव्हा दुसऱ्यांदा, आता 2.5 वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते, तेव्हा 600 कोटी, असं जवळपास 4000 कोटी रुपये या शहरावर खर्च झालेत. परंतु या नागरिकांच्या वतीने मी सगळ्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो की जर एवढे 4000 कोटी रुपये ज्या शहरावर खर्च झालेत, त्या शहरातली कुठली एक मूलभूत समस्या सुटलेली आहे, याचं उत्तर यांनी द्यायला पाहिजे. काही 2-3 प्रश्न घेऊन मग उत्तर घेऊ. हा, बोला. हां सर, माझा एक तुम्हाला प्रश्न आहे. अलीकडं 10 वर्षामध्ये जर पाहिलं तर देशामध्ये अशी एक आम्हाला भीती वाटायली, आम्ही आता सुशिक्षित आहोत, की देश टिकेल का नाही आपला. कारण याच्यामागचं कारण जर पाहिलं तर शेतकरी वर्ग शेती करायला पुढे येत नाही. त्याच्यामागचं कारण आहे 10 वर्षामध्ये शेतीचे माल 50% आहेत. 2014मध्ये ज्या शेतीमालाचा भाव 6000 आणि 7500 कापूस होता, ते आता 6500मध्ये विकायला आहे. त्याच्यामुळं भविष्यामध्ये आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, शेती आमची एक येणारी पिढी करणार नाही आणि शेती तशीच पडून राहील. दुसरी महत्त्वाची बाब, अलीकडच्या या काळामध्ये तुम्ही जर पाहिलं तर दारूची दुकानं आणि बारची एवढी निर्मिती झालेली आहे की आमचा 80% हिंदू समाज त्याच्यामध्ये नष्ट होणार आहे. आणि 20-40 वर्षाच्या नंतर देशामध्ये हिंदू
दिवा नाही पण लावायला ही सुद्धा परिस्थिती सर आता संपूर्ण दारूच्या महाराष्ट्रात दुकानाचं जवळपास- माझ्या मित्रांनी संपूर्ण महाराष्ट्रात काढलं जवळपास ही तर आपण परिस्थिती आहे. दारूची इथे दुकानं कोणीतरी कोणाची आहेत म्हणालं की थोडंसं नांदेडमध्ये गुत्तेदारांनी आपण पैसे तपासणी खाल्ले. करून काय बघावं काय असं प्रकार मला आहे? या ठिकाणी विनंती करायची आहे. गुरुतागतीच्या पिरियडमध्ये 1600 कोटी आले, 5000 कोटी आले. कामं किती कोटीची झाली हे सांगा ना. कामं किती झाले? प्रश्न कोणासाठी मोपलवारांचं काय म्हणाले? मी नाही. मोपलवारांचा काय विषय काढला? कलेक्टर कोण होते तेव्हा मोपलवार होते, त्यांनी किती खाले हे सांगा म्हणून त्यांना. प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे मला मी- सांगा. मी या बोलतो, ठिकाणी मी बोलतो. मला या ठिकाणी बोलायचं आहे. ए, आणा, एक मिनिट मला साहेब, या 3600 कोटी रुपये जे आदरणीय शंतनुभाऊ म्हणलेत, 3000 कोटी आत्ताचे आणि 600 कोटी पूर्वीचे, या 3600 कोट्याला कुठलंच नियोजन नव्हतं. काम हे नागरिकांच्या आवश्यकतेनुसार किंवा काम जिथं आवश्यक आहे त्याच्यानुसार झालं नाही, गुत्तेदाराच्या इंटरेस्टनुसार झालंय. कारण गुत्तेदारीची टक्केवारी एवढं प्रमाण वाढलंय, त्याच्यामुळे गुत्तेदार जिथं सांगेल तिथं काम झाल्यामुळे हा नांदेड शहरात पण मला विकास- आता प्रश्न या पडला की ठिकाणी उत्तर कुणाकडनं घेऊ? या ठिकाणी मलाही त्यांच्या याला उत्तर ऐका ना. मला असा उत्तरचा दुजोरा विषय आहे. आहे, उत्तर आपल्या माझ्याकडून या घ्या. ठिकाणी गुत्तेदाराला पोहोचण्यासाठी रस्त्यावर रस्ते केले. आपण हा बाजूचा रस्ता बघताय, कुठल्याही रस्त्याची ट्रीटमेंट न करता फक्त आपण मुलामा करून ते रस्ते त्या ठिकाणी केले आहेत. जे मूलभूत प्रश्न आहेत, मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी नांदेडमधून कासारखेड्याला जाणाऱ्या पुलाचं 3 वेळेस उद्घाटन केलं. त्यामध्ये आपल्या माध्यमातून मला या नांदेडच्या जनतेला सांगायचं आहे, त्या 3 वेळेस उद्घाटन करून 3 वेळेस नारण फोडून त्या पुलाचं अजून कुठलंही काम चालू झालं नाही. नदीला पूर येतो, सांगावं असं शर्मेनं सांगावं वाटतं की नदीला पूर आल्यानंतर नांदेडचा संपर्क तुटतो, बाहेरून येणाऱ्या लोकांचा संपर्क तुटतो आणि त्याच्यामध्ये 2 लोक दगावलेले आहेत वाहून जाऊन. अशा प्रकारचे काम केल्याचं दाखवतात. नाही पण यांनी असं म्हटलं की उत्तर देणारे कुणीच इथं आलेले नाहीत, म्हणजे आम्ही त्यांना बोलवलं नाही. कुणाकडनं उत्तर अपेक्षित आहे? तुम्ही ज्या पक्षाकडून उत्तर भेटेल हे सर्व सत्ता भोगलेल्या पक्षाचे प्रतिनिधी किंवा उमेदवार असतील, ज्यांनी आजपर्यंत 75 वर्षामध्ये हा इथला आला का 75चा विषय? 75 वर्षामध्ये एकही विकास झालेला नाही. जे आता तुम्ही उल्लेख केला, गुरुत्वागर्दीच्या माध्यमातून पैसा आला, आता 567 कोटी रुपये आले. फक्त इथं गुत्तेदार तयार झाले, गुत्तेदाराच्या माध्यमातून फक्त इथं गुन्हेगार तयार झाले. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त इथं बंदुकीच्या गोळ्या झाडल्या जातात. रोज एका दिवसाआड इथं मर्डर केला जातो. मागच्या खासदारांनी चंद्रपूरमध्ये सर्व बंद पडलेले दारूचे दुकानं नांदेडमध्ये आणून, मागचे खासदार कोण? मागचे जे खासदार होते आदरणीय चिखलीकर साहेब, त्यांचे सर्वात जास्त दारूचे दुकानं या शहरामध्ये आहेत. एकही शाळा नाही, इथला सर्वच रोजगार इथून गेलेला आहे. एकाही तरुणाच्या कामाला हात नाही, कामाला रोजगार मुद्दा मांडला, बोला. लोक बेरोजगारी आणि महागाईने होरपळून निघायला लागलेत. त्याच्यावर काही बोलणार आहात की नाही? काय बोलणार आहेत की? महागाई एवढी वाढली, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त 2 तालुके इरिगेटेड आहेत, फक्त अर्धापूर आणि मुदखेड. बाकी सगळ्या तालुक्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जाऊ शकणार एवढं तापमान असते. इरिगेशनवर बोलवा, यायला सांगा म्हणा इरिगेशन मध्ये काय करणार आहेत. महागाई आहे, सोयाबीनचा भाव 35 रुपये चालला आहे. याने यायच्या युतीच्या काळामध्ये यानं 6000 भाव देतो म्हणलेत, कापसाला 10000 भाव देतो म्हणलेत. आता भाव काय 7000 भाव झालाय कापसाला. ठीक आहे, संविधान हा उत्पादन मुद्दा महत्त्वाचा खर्चावर आहे, पण आधारित तरीही- हा भाव मिळाला तरी पाहिजे. तुम्ही संविधान बदलाचा नेरेटिव्ह आता घेऊन आलात आणि तुम्ही कटेंगे ते बटेंगे घेऊन आलात. या प्रश्नावर तुम्हाला बोलायचं बोलू नाहीये. द्या. बटेंगे या हा असा छोटा ठिकाणी- विषय या नाहीये. मुद्द्यावर या बोलायचं ठिकाणी नाही. बोला. नाही, दोघांनाही संधी देऊ. बटेंगे उत्पादन खर्चावर आधारित- खर्चावरती आलात. बटेंगे तो संविधान कटेंगे कोणी हा तुम्ही बदलणार जो नाहीये, हे समजताय सगळ्यांना ना. माहिती आहे. उत्पादन खर्चावर अहो, आधारित बटेंगे तो आम्हाला कटेंगे हा जो छोटा विचार तुम्ही शेतीमालाचा- समजताय ना, तो जातीचा नाहीये. मग? आमचा देश सीमेवरती देखील जो बट गया वो कट गया. चायना आम्हाला गिळंकृत करत होतं, पाकिस्तान घुसखोरी करत चायना होतं. आपल्या भारतामध्ये आम्ही किती वाटलं घुसलंय गेलो, हे मोदी म्हणून साहेबांनी वाटलं सांगावं. गेलो. याच्या अर्थाने तुम्ही बघा ना, किती हजार स्क्वेअर समाजात किलोमीटर काय चायना सगळं आपल्यामध्ये हिंदुस्थान घुसलंय. आहे. मांडू तर मोदी मुद्दा साहेबांनी मांडू द्या. सांगावं. मुद्दा अहो, मांडू ते किती द्या. सारखं हजार- एकच घेऊन बसले. मुद्दा मांडू द्या, मुद्दा ते ऐकू द्या. सारखा एकच मुद्दा घेऊन बसले. त्यांचा अभ्यास तेवढाच आहे की ते सातत्याने 1000 आम्हाला किलोमीटर आठवण चायना करून आणि देतात. आपल्यामध्ये याच्या घुसलंय पुढे लडाखमध्ये. त्यांनी ते खुलासा मोदी केला साहेबांनी का? सांगावं. अब्दुल किती सत्तार 1000 किलोमीटर का घुसलंय. संगीताताई डाक यांच्या उमेदवार कोण याचा खुलासा आधी यांनी करा. तुम्ही संविधान बदलावर सतत यांचा- का बोलताय? तो नाही, मुद्दा यांचा नाही. प्रश्न पुन्हा आम्ही दुसरीकडे बोलतोय, चाललाय. उत्पादन खर्चावर आधारित हॅलो. या ठिकाणी शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे हो, ही हे आमची मागणी जागतिक मुद्दे आहे. उपस्थित त्यांनी करतायत. युतीच्या ज्या काळामध्ये उत्तर विधानसभेमध्ये 2500 रुपयाचा बंडखोरी रेट झाली, 6000वर नेतो त्याच्याबद्दल म्हटले, यांनी तो अजून उत्तर अजूनही दिलं नेलेला नाही. नाही.
फक्त हे भूल अब्दुल थापा मारणे, सत्तारला पराभूत शेतकऱ्यांना करतायत. मूर्ख बनवणे आणि मुसलमान शेतकऱ्याच्या मताची आत्महत्यांना पिळवणूक कारणीभूत करतायत. ठरणे एवढं आणि एवढंच काम युती सरकारचं आहे. त्यांनी शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम युती सरकारने केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना राहुलजी, केवळ आणि केवळ हो, युती सरकार राहुलजी, जबाबदार आहे. मी या राहुलजी, ठिकाणी सांगू शकतो. शंतनूराव, आपण काय भविष्यात ते नाही आहेत, तरी सुद्धा विद्यमान परिस्थितीमध्ये नांदेडमध्ये काय होईल आणि ते तसं का होईल, आणि मग आपण या कार्यक्रमाची सांगता करू. नाही, काय 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 होईल हा थोडासा ट्रिकी प्रश्न आहे. याचं कारण असं आहे की या निवडणुकीत कधी नाही ते इतकी सरमिसळ झाली आहे. म्हणजे याच्या आधी जो उल्लेख झाला कोण कोणाच्या बाजूनी आहे याचाच अजून मतदारांना स्पष्ट खुलासा झालेला नाही. त्यामुळे मतदार नेमका कोणता निर्णय घेतील हे शेवटच्या 5 दिवसात चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होईल असं मला वाटतं. खरं तर लाडकी बहीण योजना, महाराष्ट्र सरकारवरती असलेलं लाखो रुपयाचं कर्ज, तसंच महाविकास आघाडीकडून जे मुद्दे पुढे आणले जात आहेत, म्हणजे यांनी लाडकी बहीण आणली, त्याला 1,500 रुपये द्यायचं म्हटलं तर हे 3,000 रुपये घेऊन आले. यांनी शेतकऱ्याबद्दलचे काही मुद्दे मांडले तर हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती बोलतात. आणि म्हणून आमचं जे हे NDTV मराठीचं इलेक्शन कार्निवल आहे त्याच्यामध्ये हे सगळे मूलभूत प्रश्न हे चर्चेला आणले जात आहेत. आम्ही मुद्द्यापासून कुणालाही ढळू देत नाहीत आणि हेच या इलेक्शन कार्निवलचं वैशिष्ट्य आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा NDTV, कारण पुढच्या इलेक्शन कार्निवलमध्ये सोलापूरमध्ये आपण भेटणार आहोत आणि पुन्हाही अशाच मुद्द्याची चर्चा करणार आहोत. धन्यवाद, खूप खूप आभारी आहे.